मिलिंद देवरा शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्यास देवरा हे इच्छुक आहेत। तर दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मिलिंद देवरांनी काँग्रेसचा राजीनामा दिलाय। आता शिवसेनेच्या शिंदे गटात आज प्रवेश करण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश होण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे आता दक्षिण मुंबईच्या जागेवरून शिवसेना भाजपामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे। मवियामध्ये दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गट सोडण्यास तयार नव्हता, यामुळे काँग्रेसकडून देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होती। त्यानंतर देवरा यांनी शिवसेना नेत्यांशी संपर्क सुरू केल्याची माहिती समोर आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडलेत। भूषण, मिलिंद देवरा शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे? नक्कीच जगदीश, एकंदर पाहिलं तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांच्या राजकीय हालचाली या अत्यंत सूचक अशा पद्धतीने सुरू आहेत। एकंदर मिलिंद देवरा हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मिलिंद देवरा हे पक्षप्रवेश करतील अशी एकंदर चर्चा सध्या राजकीय वर्तुळात संपूर्ण सुरू आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मिलिंद देवरा हे नेमक्या कोणत्या लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत किंवा एकंदर कोणत्या लोकसभा मतदारसंघासाठी ते आपला एकंदर उमेदवारी अर्ज भरतील हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। एकंदर पाहता सध्याची जी लोकसभा दक्षिण मुंबईची जी लोकसभा मतदारसंघ जो आहे तो एकंदर ठाकरे गटाकडून सोडण्यास तयार नसल्यामुळे त्यामुळे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटा निश्चित होता। त्यामुळे एकंदर ठाकरे गटा निश्चित असल्या कारणाने मिलिंद देवरा यांचं काँग्रेसमध्ये एकंदर त्यांना ती जागा मिळणार नाही हे स्पष्ट झालं होतं। त्यामुळे मिलिंद देवरा यांनी एक वेगळा पर्याय निवडत कुठेतरी शिवसेनेमध्ये प्रवेश करत एकंदर शिंदेच्या नेतृत्वात ते त्या जागेसाठी आता इच्छुक असल्याचं दर्शवत आहेत। त्यामुळे एकंदर पाहता भविष्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद होऊ शकतो किंवा एकंदर या संपूर्ण मतदारसंघासाठी रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळू शकते। मात्र सध्या तरी आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण सध्या मिलिंद देवरा हे कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाहीये। त्यामुळे सध्या मिलिंद देवरा जेव्हा त्यांची प्रतिक्रिया स्पष्ट होईल किंवा त्यांचा एकंदर राजकीय पक्षप्रवेश जेव्हा होईल तेव्हा हे सर्व चित्र स्पष्ट होईल। जगदीश, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।